मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुझ्या त्या वेगन प्रकारामुळे ना काल माझं पनीर वाया गेलं. प्राणी आणि प्राणीजन्य पदार्थ सोडून सगळं चालतं. इतकं सोपं आहे. अरे आधी पनीर म्हणतीये मी. फळ येते, झाडाला लागतं, म्हैस, दूध, पनीर. आणि तू काय एक्साईट होतीयस? मी कृष्णाला लिस्ट पाठवली व्हॉट्सॲपवर, तो आणेल. साहेब हा निघालाय. हे रात्रीपर्यंत पाहिजे. हा करतो साहेब. हां. कार्ड स्वाईप केल्याची ही रिसीट आहे रे कालची. हो, केळ्याचा वाढदिवस होता, त्याला घड्याळ गिफ्ट केलं. 48,000. क्लास आहे, आउटस्टँडिंग. अरे उठसूट कार्ड स्वाईप करायला लागलेस हल्ली तू. आधी तुझ्याशी बोलतीये मी. अगं कार्ड असतं कशासाठी? आणि जेव्हा जेव्हा मी कार्ड स्वाईप करतो तेव्हा आपली इकॉनॉमी ग्रो होते. नोबेल प्राइजेस झाली का रे डिक्लेअर? बेसिक इकॉनॉमिक्स आहे. आधी गोल्ड स्टँडर्ड होता, आता फिएट स्टँडर्ड आहे. क्रेडिट जितकं जास्त तेवढाच पैसा जास्त जनरेट होणार. म्हणून तर बँक सतत ओरडत असतात, लोन घ्या, लोन घ्या. आणि खरं तर एक बिझनेस एंटिटी म्हणून आपणही तेच केलं पाहिजे, पण तेही तुम्हाला पटणार नाही. असो. आणि फेडता नाही आलं तर काय करायचं? लंडनला पळून जायचं. लोन घ्यावंच लागतं, पण लोन किती घ्यायचं त्याला काहीतरी मर्यादा पाहिजे ना. आणि बोनस किती द्यायचा यालाही मर्यादा आहे. दरवर्षी पगार वाढवतोच ना आपण, तरीही बोनस नाही. तिथपर्यंत ठीक आहे, पण जनरली कंपनीज प्रॉफिटच्या 2-3% बोनस देतात. आपण 15% देतो. यावर्षी तर प्रॉफिटही झाला नाही, तरी बोनस तेवढाच, म्हणजे जवळपास 20-22%. इट्स क्रेझी. हे बघ, पगार वाढ ही महागाईशी लिंक्ड असते. बोनस तर तसं. घराचं ऑफिस करू नका. मी सुद्धा राहते इथे. आज मीटिंग आहे ना तुमची, तिथे बोला काय बोलायचं ते. ठीक आहे, मी निघतो आधी.